जळगाव जिल्ह्यामध्ये दोन गुलाबरावांमध्ये संघर्षाचे काटे निर्माण झाल्याची चर्चा रंगलेली आहे। कारण माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मजूर सोसायटीला निबंधकांनी नोटीस बजावलेली आहे। या सोसायटीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी अनेकदा केलाय आणि त्यातच आता ही सोसायटी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याने दोन माजी पालकमंत्र्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्याची ही चर्चा रंगलेली आहे। पाहूयात त्याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। संस्था चालक आहे ते सगळे IT रिटर्न आहे, इन्कम टॅक्स फी आहे, त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, सगळ्या गाड्या आहेत। काही तर सरकारी नोकरीला सुद्धा आहेत की जे त्या संस्थेमध्ये काम करतात। अशा पद्धतीनं तिथे भोंगळ कारभार या ठिकाणी आहे आणि मला तरी असं वाटतं की मजुरांसाठी मजुरी उपलब्ध होण्याकरता असलेलं हे मजूर फेडरेशन आहे। गुलाबराव देवकरांच्या सोसायटीसह जिल्ह्यातील 23 मजूर सोसायट्यांची आता सखोल चौकशी केली जाणार आहे। यात काही गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिलेली आहे। सदर संस्था या सहकार कायद्याप्रमाणे कामकाज करत आहेत का, सदर संस्थांचे कामकाज कायदेशीर आहे का, त्यांच्या उपविधीप्रमाणे कामकाज सुरू आहे की कसे, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करण्यासाठी चौकशी कार्यवाही आणि त्या कार्यवाही अंती केलेला अहवाल तो आम्ही सादर करायला सांगतो। विधानसभा निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर आमने सामने होते। गुलाबराव देवकर यांच्या पराभवानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी देवकरांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनवर अनेकदा गंभीर आरोप केले आहेत। त्यातच आता जिल्हा मजूर फेडरेशनची चौकशी सुरू झाल्यानं गुलाबराव पाटलांकडून देवकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे। त्याचप्रमाणे जळगावात आता दोन गुलाबरावांमध्ये संघर्षाचे काटे येत्या काळात दिसणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।